पुढच्या प्रकरणाकडे जायचे। पुढचं प्रकरण आहे असहकार आंदोलन किंवा असहकार चळवळ। हे आंदोलन जे आहे ते 1920 ते 22 या कालखंडात झालेले। हे आंदोलन बघताना किंवा हे प्रकरण बघताना या ठिकाणी कोणते कोणते मुद्द्यावरती भर द्यायचा आहे हे मुद्दे लक्षात घ्या अगोदर। ही 4 मुद्दे आहेत बघा मित्रांनो। एक तर असहकार चळवळीची कारणे काय काय आहेत, असहकार आंदोलनाचे स्वरूप कसं राहिलेलं आहे, याची वाटचाल किंवा वैशिष्ट्ये, आणि शेवटी अपयशाची कारणे। ते या 4 मुद्द्याभोवती या ठिकाणी प्रश्न असतील। सर्वात जास्त प्रश्न या ठिकाणीचे याच्या खालोखाली या ठिकाणी बघा, इकडे प्रश्न असण्याची शक्यता कमी असते, पण तरीही या ठिकाणी आपल्याला तयारी करून बघावं लागते। ठीक आहे। असहकार म्हणजे कोणत्याही प्रकारचं सहकार्य न करणे। आता अशा प्रकारचं आंदोलन हातात घेण्याच्या पाठीमागचं कारण काय? आता या ठिकाणी सहकार्य केल्याने काय फरक पडणार आहे? तर महात्मा गांधीजींचं मत होतं की इंग्रजांची राजवट तुमच्या आमच्या जोरावर चालू आहे। इंग्रजांनी लष्करामध्ये तुम्हा आम्हालाच घेतलेलं आहे, प्रशासनात तुम्हा आम्हालाच घेतलेलं आहे। त्यांची लोक किती लोक आहेत, 1-1.5 लाख लोक आलेले आहेत फक्त इंग्लंडमधून भारतात, आणि तेच 1-1.5 लाख लोक पूर्ण भारत सांभाळण्याचं काम करत आहे। म्हणजे या ठिकाणी आपण जर त्यांना असहकार्य केलं, त्यांच्या नोकऱ्या केल्या नाही, त्यांच्या लष्करात राहिलो नाही, त्यांच्यासोबत असहकार पुकारला आपण, तर साहजिकच आहे त्यांना आजच भारत सोडावा लागतो, आणि यासाठी कुठल्याही हिंसेची गरज पडत नाही। तर अहिंसात्मक पद्धतीनं या ठिकाणी आपले जे मागणे आहेत त्या मागण्या मंजूर करता येतात, आणि म्हणून त्यांनी असहकार नावाचं आंदोलन या ठिकाणी सुरू केल्याचं दिसतंय। मग आता असहकार आंदोलन ज्यावेळेस सुरू झालं 1920ला, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आगडोम उसळला गेला होता। देशव्यापी आंदोलन झालेले आहे। हे महात्मा गांधीजींचं पहिलं देशव्यापी आंदोलन आहे, पण शहरी आणि ग्रामीण भागात प्रसारित झालेलं सुद्धा हे पहिलं देशव्यापी आंदोलन आहे। या अगोदर या ठिकाणी जे काही होमरूल आंदोलन झालेले ते होमरूल आंदोलनही देशव्यापी होते, पण ते शहरी भागातच जास्तीत जास्त प्रसारित झालं होतं। पण या आंदोलनाची व्याप्ती शहरी आणि ग्रामीण भागापर्यंत जाऊन पोहोचल्याचं दिसतंय। मग अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं जे आंदोलन आहे, या आंदोलनाची नेमकी कारणं काय काय? मग या ठिकाणी अगोदर आपल्याला पहिल्या घटना समजून घ्यायचे। आता जे कारणं असणार आहे ते 1920च्या अगोदरच्या घटना असणार आहे, पण प्रत्येक घटना समजून घेताना त्यातला फॅक्ट डाटा काय काय आणि त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी असहकार चळवळ सुरू होण्यासाठी कसा झाला, असे 2 मुद्दे या ठिकाणी मनातल्या मनात तुम्ही विचारत चालायचे आणि त्याचं उत्तर सोल्युशन करायचं। ठीक आहे। मग आता या ठिकाणी असहकार चळवळीची ही कारणे 5-6 महत्त्वाची कारणे दिलेली, एक कारण आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार आहे। आता या ठिकाणी जे पहिले कारण आहे भारत सुरक्षा कायदा 1918 म्हणजे इंडिया डिफेन्स ॲक्ट। हा पहिला कायदा लक्षात घेतला पाहिजे। आता मूळ मुद्दा काय, हा कायदा कशासाठी करण्यात आला होता, तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 1917ला रशियामध्ये रशियन राज्यक्रांती झालेली। रशियन राज्यक्रांती म्हणजे झारशाही उलटून टाकण्यात आली लेनिनद्वारा, आणि या ठिकाणी रक्तरंजित क्रांती करून समताधिष्ठित समाज निर्मिती करण्यावरती भर दिला। म्हणजे कोणी श्रीमंत राहणार नाही, कोणी गरीब राहणार नाही। म्हणजे श्रीमंताची संपत्ती जप्त करून या ठिकाणी ते सगळ्यांमध्ये समान वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे, म्हणून याला म्हणायचं समाजवादी समाज रचना प्रस्थापित करणारी क्रांती। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या रशियन राज्यक्रांतीतून समाजवादी विचार जो आहे तो जगभर प्रसारित व्हायला सुरुवात झाला। तर 1917ला क्रांती झाली आणि मग त्याचे पडसाद भारतात उमटायला सुरुवात झाली, कारण भारतातला तरुण वर्गसुद्धा या रशियन राज्यक्रांतीकडे आकृष्ट झाला आहे, आणि भारतातल्या तरुण वर्गांनाही वाटू लागलं आहे की भारतामध्ये समता निर्माण झाले पाहिजेत, गरीब आणि श्रीमंतातली दरी मिटली पाहिजेत। त्यामुळं हा समाजवादी विचार जो आहे तो कट्टर भांडवलशाहीच्या विरोधातला विचार होता, कारण समाजवाद आणि भांडवलशाही म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचे ध्रुवीकरण 2 भागात झालं होतं। अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही गट आणि रशियाच्या नेतृत्वाखाली समाजवादी गट। ठीक आहे। कोणताही उद्योगधंदे असू द्या, उद्योगधंद्याचा मालक म्हणजे भांडवलदार आहे, आणि त्या उद्योगधंद्यामध्ये काम करणारा कामगार म्हणजे थोडक्यात समाजवादी। लक्षात। तर या ठिकाणी समाजवादी हा कामगारांची बाजू घेत असतो, भांडवलशाही हे या ठिकाणी भांडवलदारांची बाजू घेत असते। तर अशा पद्धतीनं हे जे काही 2 विचारप्रणाली जगभरात निर्माण व्हायला सुरुवात झाली होती, याची सुरुवात खऱ्या अर्थानं रशियानं केली होती, कारण भांडवलशाही पहिल्यापासून चालूच आहे, पण जोपर्यंत दुसरी बाजू तयार होत नाही तोपर्यंत या ठिकाणी घटनांना गती निर्माण होत नसते। तर ही गती निर्माण करून देण्याचं काम रशियानं केलं। रशियामध्ये समाजवादी क्रांती झाली, आणि या समाजवादी क्रांतीचा पडसाद जसे जगभरातल्या बाकीच्या देशांवरती होऊ लागले तसे भारतातही पडू लागले। भारतातला तरुण वर्ग समाजवादी विचाराकडे आक्रोश होत चालला, आणि हीच गोष्ट इंग्रजांना नको होती। का? कारण इंग्लंड हा जो देश आहे हा भांडवलशाहीचा कट्टर समर्थक देश आहे,
आणि समाजवाद हा त्यांच्या कट्टर विरोधातला विचार आहे। त्यामुळं भारतात समाजवादी विचार प्रसारित होणं म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये ज्या इंग्लंडच्या लोकांच्या गुंतवणुकी आहेत त्या धोक्यात येण्याचा प्रकार आहे। कारण समाजवाद काय करतो, रक्तरंजित क्रांतीवरती भर देऊन श्रीमंताची संपत्ती जप्त करून सगळ्यांमध्ये वाटप करण्याचं काम त्यांचे विचार असतात ते। त्यामुळं इंग्लंडच्या लोकांच्या लक्षात आलं की भारतात समाजवादी विचार प्रसारित होणं आपल्या संपत्तीला, आपल्या प्रॉपर्टीला धोका आहे आणि म्हणून तो रोखणं गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी हा कायदा करण्यात आला होता। हे पहिले कारण होतं। दुसरं कारण होतं की या लोकांचा मार्ग, जो समाजवादी विचाराचे नेते असतात, या लोकांचा मार्ग काही शांततेचा नसतो, ते रक्तरंजित क्रांतीवरती भरोसा ठेवतात। त्यामुळं या ठिकाणी भारतातली इंग्रजांची संपत्तीच नाही, ते त्यांचे जीव पण धोक्यात येणार होते आणि म्हणून या ठिकाणी समाजवादी विचार प्रसारित होणं रोखणं गरजेचं होतं आणि त्यासाठी हा कायदा करण्यात आला होता। हे दुसरं कारण होतं। तिसरं कारण हे होतं की या ठिकाणी समाजवादी विचार प्रसारित जर जास्त झाले तर आपल्या राजवटीला धोका निर्माण होईल आणि त्यामुळे आपले राजवट उखडून फेकल्या जाईल आणि म्हणून या ठिकाणी हा विचार प्रसारित होणं धोकादायक होतं। आणि चौथा मुद्दा होता की भारतात काम करत असलेले इंग्रज लोकांच्या डोक्यामध्ये सुद्धा समाजवादी विचाराचा किडा भरला जाईल आणि ज्यावेळेस इंग्लंडमध्ये हे लोक जातील त्यावेळेस इंग्लंडमध्ये सुद्धा समाजवादी विचार प्रसारित करण्याचं काम करतील, ही भीतीसुद्धा इंग्रज सरकारला वाटत होती आणि म्हणून या भीतीतूनच या ठिकाणी समाजवादी विचार प्रसारित जास्त होणार नाही याची काळजी घेण्याकरता भारत सरकारनं 1918 मध्ये हा कायदा केला होता। ठीक आहे, मग आता हा कायदा करण्यात आला। या कायद्याचा उद्देश होता समाजवादी विचार प्रसारित करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करणे, परंतु हा कायदा करून लागू होऊन सुद्धा या कायद्याचे जेवढा प्रभाव पडायला पाहिजे तेवढा प्रभाव पडताना दिसत नाही आणि म्हणून समाजवादी विचाराचा जो प्रसार आहे तो वेगाने व्हायला लागला। मग आता काय करायचं म्हणून इंग्रज सरकारनं काय केलं, या कायद्याची समीक्षा करण्याकरता 10 डिसेंबर 1918ला 10 डिसेंबर 1918 मध्ये भारत सुरक्षा कायदे समीक्षा करण्याकरता सिडनी रॉलेट नावाच्या न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली एक समीक्षा समिती स्थापन केली। या समितीला सांगितलं की हा कायदा नेमके कसा बळकट करावा जेणेकरून समाजवादी विचार रोखला जाईल। मग पुढे 2 महिने या ठिकाणी या कायद्याचा अभ्यास करून या रॉलेट समितीनं या ठिकाणी काही शिफारशी त्या कायद्यात टाकण्याच्या शिफारशी केल्यात। कुठल्या शिफारशी केल्या की पोलिसांना जास्तीचे अधिकार देऊन टाका। नंबर 2, पोलिसांना केवळ संशयावरून कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार देऊन टाका। नंबर 3, या कायद्याअंतर्गत अटक केली असेल तर त्यांना जामीन मिळणार नाही अशा प्रकारची तरतुदी करा। आणि मग नंतर ह्या तरतुदी या कायद्यात टाकण्यात आल्या, भारत सुरक्षा कायद्यात टाकण्यात आल्या आणि या तरतुदी टाकल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 1919ला, लक्षात। आणि नंतर मग याच कायद्याला नाव पडलं रॉलेट ॲक्ट। ठीक आहे, तर अशा पद्धतीने रॉलेट ॲक्ट हा काही वेगळा कायदा नाही, तर भारत सुरक्षा कायद्याच्याच या ठिकाणी समीक्षा करण्यासाठीची समिती आणि त्या समितीने केलेल्या शिफारशी आहे। त्यामुळे हा भारत सुरक्षा कायदाचे, पण त्याला पुढे नाव पडलं आता रॉलेट ॲक्ट, लक्षात। आणि या कायदा जसा लागू झाला तसे पोलिसांचे हात बळकट झाले। मग पोलिसांनी मागचा पुढचा विचार न करता इंग्रजांच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींना अटक करून तुरुंगात टाकायला सुरुवात केली। आता ओरिजिनल हा कायदा समाजवादी विचार रोखण्यासाठी होता, पण काँग्रेसच्या नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकायला सुरुवात केली होती आणि त्यांना सोडणार कधी हे सांगण्यास नकार देऊन टाकला होता, जामीनही मिळणार नव्हती। त्यामुळे झालं काय की या ठिकाणी काँग्रेसची भावना ही झाली की हा कायदा नेमके समाजवादी विचार रोखण्यासाठी आहे की काँग्रेसला रोखण्यासाठी, यातून काँग्रेस खवळली गेली। म्हणून काँग्रेसनं या कायद्याची संभावना काळा कायदा असं केलेली, म्हणून या कायद्याला दुसरं नाव पडतं काळा कायदा, लक्षात। आणि या ठिकाणी काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये भारतीय लोकांना संघटित करण्याकरता काँग्रेसनं मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 6 एप्रिल 1919ला काळा दिन साजरा केला। 6 एप्रिल 1919 हा दिवस काळा दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे। या कायद्याला निषेध करण्यासाठीचा साजरा करण्यात आलेला आहे। मग अशा पद्धतीनं काळा दिन पूर्ण भारतभरात साजरा झाला आहे। उत्तर भारतामध्ये दिल्ली, पंजाब, हरियाणा या पट्ट्यामध्ये तर आक्रमकतेनं लोक रस्त्यावर उतरले गेले होते। डॉक्टर सत्यपाल आणि किसलू यांनी पंजाबमधलं वातावरण या ठिकाणी काय म्हणतात त्याला आपण प्रचंड प्रक्षुब्ध वातावरण तयार करून ठेवण्याचं काम केलं होतं। स्वामी श्रद्धानंदांना सुद्धा दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती घडवून आणण्याचं काम केलं आणि त्यामुळे इंग्रज सरकार खवळलं। इंग्रजांनी मोर्चाचे नेतृत्व करणारे जे काही नेते होते या नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकून दिलं होतं आणि यातच मग पंजाबमधल्या शिखांनी या ठिकाणी संघटित झाले आणि त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन या ठिकाणी मागणी केली की आमच्या नेत्यांना सोडा,
परंतु पोलीस स्टेशनना त्या लोकांना धमकवलं, नंतर गोळीबार करून त्यामध्ये 2-4 लोक मरण पावलेत. त्यामुळं पंजाबमधलं वातावरण आणखीन बिघडत चाललं आहे. आणि आणखीन बिघडत जात असतानाच मग 13 एप्रिलला, कारण आता हे 6 एप्रिल नंतर पुढं 7 दिवसावरती 13 एप्रिल हा दिवस होता. 7 दिवसानंतर या ठिकाणी पंजाबमधला शीखांचा सर्वात मोठा सण म्हणजे बैसाखी सण या ठिकाणी होणार होता 13 एप्रिलला. आणि बैसाखी सणाच्या निमित्तानं दरवर्षी शीख समुदाय अमृतसर शहरामध्ये गुरुद्वाराचं दर्शन घेण्यासाठी एकत्र येतात. हिंदू धर्मामधला सगळ्यात मोठा सण जसा दिवाळी असतो, मुस्लिम धर्मामध्ये रमजान असतो, तसं शीख धर्मामध्ये सर्वात मोठा सण हा बैसाखी असतो. तर बैसाखी सण हा या ठिकाणी साजरा करताना मग लोक एकत्र येण्याची शक्यता आणि आक्रमक हालचाली होण्याची शक्यता सरकारच्या लक्षात आली. म्हणून सरकारनं काय केलं की 13 एप्रिलच्या आदल्या दिवशी 12 एप्रिलला रात्री 10 वाजता पंजाबचा जो काही गव्हर्नर होता मायकेल ओडवायर, या मायकेल ओडवायरनं अमृतसर शहरामध्ये लष्करी कायदा लागू करून टाकला. पण लष्करी कायदा लागू केल्याची खबर या ठिकाणी जनतेला नाही, कारण आजच्यासारखी जी काही ब्रेकिंग न्यूज देणारी इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या कालखंडात नव्हती. त्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारचा लष्करी कायदा लागू झाला हे जनतेला माहितीच नव्हते. ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा हा आहे की लोक आपापल्या याच्यामध्ये होते, जीवन रोजच्या जगण्यामध्ये होते. त्यांना वाटायचं आजचा सण आहे, आपण सणाच्या निमित्तानं गुरुद्वाराचं दर्शन घ्यावं. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी 13 एप्रिलला लष्करी कायदा या ठिकाणी अमृतसर शहरामध्ये लागू झाला होता. इथं लष्करी अधिकारी म्हणून लेफ्टनंट जनरल रेजिनाल्ड E.H. डायर यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि लोक त्या ठिकाणी एकत्रित आलेत दर्शन घेण्यासाठी. आणि याच ठिकाणी काँग्रेसच्या नेत्याने ठरवलं होतं की आपले जे काही नेते अटक झालेले आहेत, स्वामी श्रद्धानंद आणि डॉक्टर सत्यपाल किचरू वगैरे जे होते, या लोकांना सोडण्यासाठी आपण आणखीन एक शांततेच्या मार्गाने बैठक घेऊन इंग्रज सरकारला विनंती केली पाहिजे. म्हणून या ठिकाणी ठरल्याप्रमाणे जालियनवाला बाग नावाचं ठिकाण होतं. या ठिकाणाबद्दल लक्षात घेतलं पाहिजे की इथं मध्ये जाण्यासाठी बाहेर पडण्यासाठी एकच अरुंद रस्ता होता. चारी बाजूला उंच उंच भिंती उभारण्यात आल्या होत्या. आणि याच ठिकाणी कोरडी विहीर आहे, एक वडाचं झाड आहे आणि इथं व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. तर या जालियनवाला बागेमध्ये या ठिकाणी सभा घेण्याचं निश्चित झालं. आणि या सभेसाठी जवळपास 20,000पेक्षा जास्त लोक एकत्रित आले. आता लोकांना माहीत नाही की लष्करी कायदा लागू आहे आणि इंग्रज सरकारने सांगण्याची तसदी घेतली नाही की बाबा इथं येऊ नका, लष्करी कायदा लागू आहे. ठीक आहे. मग जालियनवाला बागेमध्ये हजारो लोक एकत्रित आले आणि या हजारो लोकांचं या ठिकाणी व्यासपीठावरती काँग्रेसचे नेते भाषण करू लागले. पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली या सभा सुरू होते. या ठिकाणी भाषण चालू असतानाच या ठिकाणी इंग्रजांना कळालं, लष्कराला कळालं की अशा प्रकारचे लोक संघटित झालेत. त्यामुळं जनरल डायर या ठिकाणी 90 लष्कर घेऊन आला, गुराखी लोक घेऊन आला आणि त्यांना या बाजूने उभं करून टाकलं. त्या लोकांना बाहेर पडण्याचा मार्गच बंद करून टाकला आणि त्या ठिकाणी डायरेक्ट गोळीबाराचे आदेश देऊन टाकलेत. डायरेक्ट या ठिकाणी गोळीबाराचा आदेश दिल्यानंतर इथं जो काही फैरी झाडण्यात आल्या 1650 फैरी झाडण्यात आल्या. शेवटी गोळ्या संपल्या म्हणून मी गोळीबार बंद केला, हे नंतरच्या कालखंडामध्ये जनरल डायरनं या ठिकाणी मान्य केलेले. म्हणजे आणखीन गोळ्या जर असतात तर कदाचित याच्यापेक्षा जास्त मोठं हत्याकांड घडून आणता आलं असतं आणि भारतीय लोकांना अद्दल घडवता आली असती. अशा प्रकारचं त्याचं उर्मट वृत्तीचं जे भाषण आहे पुढच्या कालखंडात प्रकाशित होताना दिसतंय. म्हणजे यावरून लक्षात येतं आहे की त्याला ते हत्याकांड घडून आणायचंच होतं. त्याला या ठिकाणी भारतीय लोकांच्या जीवांचे काही देणं घेणं नव्हतं. जर तसं असतं तर भारतीय लोकांना अगोदर सूचना दिली असते की बाबा लष्करी कायदा लागू आहे, तुम्ही ती एकत्र येऊ नका, तुम्ही इथून चालते व्हा, किंवा मी अर्धा घंट्याची वेळ देतो, 10 मिनिटाची वेळ देतो. लक्षात. पण त्याला हे हत्याकांड घडवायचंच होतं. त्यामुळे त्यांनी कोणालाही पूर्वसूचना न देता डायरेक्ट गोळीबाराचे आदेश देऊन टाकलेत आणि या गोळीबारामध्ये शेकडो लोक मरण पावलेत. बरेच लोकांना गोळ्या लागल्यामुळे मरण पावले. बरेच लोक तिथं जी काही चिंगराचिंगरी झाली त्या चिंगराचिंगरीमध्ये मरण पावले. काही लोकांना जीव वाचवण्याकरता तिथं असलेल्या कोरड्या विहिरीत उड्या मारल्या. भरपूर जणांना उड्या मारल्यानंतर खालचे लोक गुदमरून मरण पावले. काही लोकांना भिंती ओलांडून पलीकडे जाण्याच्या याच्यामध्ये कायमची जायबंदी झालीत. तर अशा पद्धतीने जखमी झालेल्या लोकांची संख्या तर हजारो होती, पण मरण पावणाऱ्या लोकांची संख्येमध्ये सुद्धा शेकडोने संख्येने लोक मरण पावलेली. या ठिकाणी इंग्रज सरकारनं 379 लोक मरण पावल्याचं सांगितलंय, पण काँग्रेसने सांगितलं 1500पेक्षा अधिक लोक मरण पावलेले. तर विदिन अर्धा एक घंट्याच्या आत 4:30 वाजता या घटना घडल्या, 4:30 ते 5च्या दरम्यान सायंकाळी. आणि या ठिकाणी शेकडो लोक तुमच्या अर्ध्या घंट्यामध्ये या ठिकाणी मारण्यात आले. आणि अशा प्रकारची या घटनेलाच म्हणायचं जालियनवाला बाग हत्याकांड. तर ही हत्याकांडाची घटना घडली 13 एप्रिल
अमृतसर शहरामध्ये ही घटना घडलेली, ठीक आहे. आणि अमृतसर शहर हे पंजाब प्रांतात येत होतं. मग पंजाबचा गव्हर्नर होता मायकेल वोडवायर आणि जनरल डायर इथला लष्करी अधिकारी होता. तर हे मुद्दे लक्षात ठेवायचे. मग आता दुसऱ्या दिवशी नंतर पूर्ण भारतभरात आगडोम उसळला गेला. इंग्रजांच्या विरोधामध्ये प्रचंड वातावरण तयार झाले. यातून आगडोम उसळून स्फोटात 1857 सारखा स्फोट होणे याकरता इंग्रज सरकारनं चौकशी समित्या नेमल्यात, ठीक आहे. इंग्रज सरकारने जी चौकशी समिती नेमली ती होती हंटरच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती होती. पण यामध्ये या ठिकाणी आपल्याला न्याय मिळणार नाही याची जाणीव असल्यामुळं काँग्रेसने सुद्धा महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली, 3 सदस्यीय समिती. त्यामध्ये महात्मा गांधी, पंडित मोतीलाल नेहरू आणि पंडित मदन मोहन मालवीय या तिघांचा समावेश होतो. यांची 7 सदस्यीय समिती आहे, यांची 3 सदस्यीय समिती आहे, ठीक आहे. मग या दोन्ही कमिट्यांनी आपापले रिपोर्ट दिलेत. मग यामध्ये महात्मा गांधीजींच्या समितीने रिपोर्ट दिला आणि सांगितलं की मायकेल वोडवायर आणि जनरल डायर दोघंही या हत्याकांडाला जबाबदार आहे. कशी जबाबदार आहे? कारण यांनी आदल्या दिवशी जो लष्करी कायदा लागू केला त्याच्याबद्दलची माहिती जनतेला द्यायला पाहिजे होती. जनतेला माहिती न देताच या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट भारतीयांवरती आरोप केला, हे चुकीचे आहे, ठीक आहे. नंबर 2, तुम्हाला हत्याकांड घडवायचंच होतं. कारण हत्याकांड घडवायचं नसतं तर जनतेला अगोदर 10 मिनटं 20 मिनटाचा तुम्ही कालावधी दिला असता, तो दिलेला नाही. याचा अर्थ हत्याकांड घडवण्यासाठीच तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना किंवा कृत्य केल्याचं दिसतंय. आणि म्हणून या दोघांनाही दोषी ठरवलं होतं महात्मा गांधीजींच्या कमिटीनं. आणि त्यांनी सांगितलं होतं की जनरल डायर पण आणि वोडवायर पण दोघंही दोषी आहे आणि या दोघांनाही फाशीची शिक्षा द्यावी अशा प्रकारची तरतूद केली. आणि मग महात्मा गांधीजींच्या कमिटीच्या रिपोर्टनंतर मग हंटर कमिटीची रिपोर्ट आला आणि या कमिटीने सांगितलं हे दोघंही दोषी नाही. या दोघांनाही दोष द्यायचा असेल तर मग पूर्ण भारतातल्या इंग्रजांना दोष द्यावा लागेल. कारण कायद्याची अंमलबजावणी करणं हा जर दोष असेल तर मग ही चुकीची गोष्ट आहे. या दोघांनी फक्त कायद्याची अंमलबजावणी केली. भारतीय लोकांनी कायदा लागू असताना एकत्र यायला नको होतं, त्यांनी एकत्र येण्याचा जो प्रयत्न केला ही निषेधार्ह आहे. म्हणजे भारतीय लोकांच्याच कृतीचा निषेध करण्यात आला आहे. पण यातून भारतीय लोकांच्या मनातला राग वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हंटर कमिटीनं या ठिकाणी जनरल डायरच्या जी काही कृती आहे त्या कृत्याचे निषेध करून त्याला सेवामुक्त करण्याची शिफारस केली. आणि अशा प्रकारे इंग्रज सरकारनं शेकडो लोकांना मारणाऱ्या व्यक्तीला फक्त सेवेतून मुक्त करण्याची शिक्षा फरमावली. मोठी काही शिक्षा फरमावलीच नाही. आणि याचाच परिणाम भारतातले इंग्रज लोक संघटित झाले. त्यांनी काही निधी जमा केला, काहीतरी 3000 पाऊंडचा, आणि तो निधी त्यांनी या ठिकाणी निरोप संभार आयोजित करताना या ठिकाणी जनरल डायरला देऊन टाकला. त्या ठिकाणी भाषण करताना त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडच्या गोळ्या संपल्या होत्या, जर आणखीन गोळ्या असतात तर भारतीय लोकांना कायमची अद्दल घडवण्याचं काम केलं असतं म्हणून. तर उद्दाम वृत्ती यावरून लक्षात येऊन जाते. आणि या भाषणातूनच मग भारतीय लोकांचं रक्त खवळणार नाही तर काय, यातून भारतभरामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. आता कोणीही या कालखंडात आला असता नवीन आंदोलनाची घोषणा केली असते तर मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होणारच होतं. तर महात्मा गांधीजींनी या ठिकाणी हा कालखंड ओळखून घेतला आणि त्यांनी असहकार आंदोलनाची घोषणा केली. जसं आंदोलन सुरू झालं तसं मोठ्या प्रमाणात लोक या आंदोलनात उतरताना दिसतात. तर ह्या घटना या पाठीमागच्या आहेत. पुढचं कारण येतं खिलाफत आंदोलन, ठीक आहे, किंवा खिलाफत चळवळ. आता खिलाफत हा शब्द जो आहे खलिफा या शब्दापासून तयार झाला. मुस्लिम धर्मामध्ये या ठिकाणी महम्मद पैगंबरानंतर जे धर्मगुरू झाले त्यांना खलिफा म्हणण्याच्या पद्धती आहेत. मग खलिफा जे पद आहे ते वेगवेगळ्या राजांकडे राहायचं. आता हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये खलिफा हे पद होतं तुर्कस्तानच्या राजाकडं. त्यामुळे तुर्कस्तानचा राजा म्हणून पण कारभार करणार आणि पूर्ण मुस्लिम धर्मियांचा धर्मगुरू म्हणून सुद्धा काम पाहणार. आणि अशाच प्रकारचा हा जो काही तुर्कस्तानचा राज्य होता पहिल्या महायुद्धामध्ये, म्हणजे 1914 ते 18च्या कालखंडात जे काही पहिलं महायुद्ध झालं या पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान आणि जर्मनी एका बाजूनं इंग्लंड आणि फ्रान्सच्या विरोधात उतरले गेले होते. आणि त्यामुळे साहजिकच भारतातला मुस्लिम वर्ग नाराज झाला होता की आपल्या तुर्कस्तानच्या विरोधात इंग्रज लोक उतरतोय. त्यामुळे भारतातल्या इंग्रजांना या ठिकाणी मुस्लिम लीगनं समर्थन देणं बंद केलं आणि काँग्रेसचे समर्थन करण्याकरता लखनौ करारात सहभागी झालेत, होम रूल चळवळीमध्ये सहभागी झालेत. आलं लक्षात. पण मग होम रूल चळवळीची तीव्रता कमी करण्याकरता इंग्रज सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही खलिफाला धक्का लावणार नाही, तुर्कस्तानला धक्का लावणार नाही, त्यामुळं विजय जर झालो आम्ही तर तुम्ही काळजी करू नका. पण पुढं 1918ला ज्यावेळेस या ठिकाणी इंग्लंड विजय झालेल्या इंग्लंडनं तुर्कस्तानला धक्का लावायला नको पाहिजे होतं. पण जर्मनीसोबत जसं वर्सायचा तह केला तसं तुर्कस्तानसोबत सेवायचा तह केला.
आणि तुर्कस्तानमधल्या तो तिथला जो खलिफा होता त्याची राजवट बरखास्त करून टाकली आणि तुर्कस्तानचे 2 तुकडे पाडून एक तुकडा फ्रान्सनं घेतला, एक इंग्लंडनं घेऊन टाकला. याचा परिणाम भारतातल्या मुस्लिमांवरती झाला, कारण त्यांना हे लक्षात आलं की आपल्या विश्वासघात करण्यात आला आहे म्हणून भारतातला मुस्लिम वर्ग अली बंधूंच्या नेतृत्वाखाली, शौकत अली आणि महम्मद अली या दोघं बंधूंच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेत आणि त्यांनी 1919ला दिल्लीमध्ये खिलाफत लीग नावाची संघटना स्थापन केली आणि या खिलाफत लीग संघटनेनंच या ठिकाणी पहिलं जे अधिवेशन घेतलं 1919ला दिल्लीला बोलवलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधीजी निवडून आलेत. मग महात्मा गांधीजींनी या ठिकाणी भाषण करताना सांगितलं, हिंदू आणि मुस्लिम भारताचे प्रमुख 2 धर्म आहेत आणि दोघांनी एकमेकांना संकटात मदत करण्यातच भलाई. आज मुस्लिम समुदाय संकटात आहे, त्यामुळे हिंदूंनी त्यांना मदत करावेत आणि मी काँग्रेसच्या वतीनं आश्वासन देतो आहे की तुम्ही जे काही आंदोलन पुढे सुरू करणार आहात त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल. आणि म्हणून काँग्रेसनं त्यांच्या सुरू होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देऊन टाकला आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी खिलाफत आंदोलन सुरू झालं. तर हे खिलाफत आंदोलन कशासाठी होतं? तुर्कस्तानमधल्या खलिफाची राजवट पुनर्स्थापित करण्यासाठी होते. त्यांचा भारताशी काही संबंध नव्हता, तुर्कस्तानशी संबंध होता आणि अशा प्रकारचं हे आंदोलन सुरू होत आहे. हे आंदोलन मग काँग्रेस सपोर्ट करते आणि म्हणून ज्यावेळेस महात्मा गांधीजींनी असहकार चळवळीची घोषणा केली तर त्यावेळेस मग आता खिलाफत चळवळीच्या नेत्यांनी सुद्धा मुस्लिम समुदायाला आवाहन केलं की आपण सुद्धा काँग्रेसला सपोर्ट केला पाहिजेत आणि म्हणून मग पुढं असहकार आंदोलन हिंदू बोल भागाबरोबर मुस्लिम बोल भागात ते प्रसारित होताना दिसतंय. तर त्या पाठीमागचं हे एक कारण महत्त्वाचं आहे, खिलाफत आंदोलन. आणि शेवटचा मुद्दा येतो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. ही शेवटची घटना 1979 या वर्षातली, म्हणजे कालक्रमानुसार घटना जोडा म्हटलं तर असे जोडत चालायच्या. ठीक आहे. मग आता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा काय? तर प्रशासकीय सुधारणा कायदा आहे. प्रशासनात सुधारणा करण्यासाठी कायदा होता. कायदा का करावा लागला? आपण अगोदरच बघितलेलं आहे की 1916 ते 17च्या कालखंडात होम रूल आंदोलन सुरू झालं होतं, पण पहिल्या महायुद्धाचा कालखंड असल्यामुळे इंग्रज सरकार झपाट्यानं गोत्यात आले म्हणून त्यांनी इंग्लंडला वाचवण्यावरती भर दिला आणि म्हणून भारतीय लोकांना आश्वासन दिलं की आम्ही पहिल्या महायुद्धात विजय झाल्याबरोबरच तुम्हाला स्वराज्य देऊन टाकू किंवा जबाबदार शासन पद्धती देऊन टाकू किंवा स्वशासन देऊन टाकू. अशा प्रकारची घोषणा मॉन्टेग्यूनं केली होती. त्या घोषणेलाच आपण मॉन्टेग्यूची घोषणा किंवा ऑगस्ट महिन्यात घोषणा केलेली असल्यामुळे ऑगस्ट घोषणा असं नाव दिलेले. आणि मग पहिले महायुद्ध समाप्त झालं, त्याच्यानंतर स्वराज्य द्यायला पाहिजे पण स्वराज्य काही दिलंच नाही. यातून भारतीय लोकांतल्या मनातला असंतोष वाढत चालला होता. हा वाढता असंतोष कमी करण्याकरता या ठिकाणी इंग्रज सरकारने एक कायदा तयार केला होता. हा कायदा भारत मंत्री मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय होते, या दोघांनी एकत्र येऊन तयार केला होता म्हणून या दोघांचं नाव या कायद्याला देण्यात आलेले. मग हा कायदा डिसेंबर 1919ला प्रकाशित झाला होता आणि या कायद्यामध्ये मग ज्या काही अनेक तरतुदी होत्या त्यातली एक तरतूद ही पण होती की प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती लागू करण्यात येईल. आता द्विदल शासन पद्धती म्हणजे काय? तर शासनाचे मंत्रिमंडळाचे 2 भाग पाडले होते. कुठले कुठले? राखीव खाते आणि सोपीव खाती, अशा प्रकारचे 2 भाग या ठिकाणी पाडताना दिसतात. राखीव खाती म्हणजे महत्त्वाची खाती, ठीक आहे, आणि ही महत्त्वाची खाती इंग्रजांनी स्वतःकडे ठेवली होती. ठीक आहे. आणि सोपीव खाती जी आहे ती भारतीयांकडे दिली होती. म्हणजे मंत्रिमंडळामध्ये निवडून यायचं भारतीयांनी प्रांतामध्ये, लक्षात. आणि निवडून आल्यानंतर पूर्ण मंत्रिपद भारतीयांकडे देण्याच्या ऐवजी 2 भाग पाडले, राखीव खाती आणि सोपीव खाती. राखीव खाती अर्धी होती जी महत्त्वाची होती, इंग्रजांनी स्वतःकडे ठेवली आणि दुय्यम खाती भारतीयांकडे दिली. म्हणजे कारभार चालणं आपल्या नावानं, बदनामी आपली होणार आहे. त्याच्यानंतर कारभार करण्याकरता आपल्याला काही पैसा दिलाच नाही, कारण पैशाची खाती इंग्रजांनी स्वतःकडे ठेवली. महसूल विभाग स्वतःकडे ठेवलं, अर्थ विभाग स्वतःकडे ठेवलं आहे, ठीक आहे, गृह मंत्रालय स्वतःकडे ठेवलं आहे आणि आपल्याकडे दिलं शिक्षण, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था. ही खाती चांगली आहे, पण ह्या खात्यावरती खर्च करण्याकरता पैसा द्यायला पाहिजे, तो पैसा दिलाच नाही म्हणून ही खाती दुय्यम मानले जाऊ लागली. तर अशा पद्धतीनं राखीव खाती आणि सोपी खाती यालाच म्हणायचं द्विदल शासन पद्धती. आणि ही द्विदल शासन पद्धती या कायद्यानुसार प्रांतात लागू करण्यात आली. त्यामुळे जगात नव्हती अशा प्रकारची ही नवी पद्धत भारतात लागू झाली. त्यामुळे या कायद्यामुळे भारतीय लोकांचं समाधान होण्याच्या ऐवजी भारतीय लोकांच्या मनात असंतोष वाढत गेला आणि अशा विविध असंतोष घडणाऱ्या कारणांमुळे भारतीय लोकांच्या लक्षात आलं की नाही,
इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये आपण संघटित होणं गरजेचं आहे आणि यातूनच मग महात्मा गांधीजींनी घोषणा केली, इंग्रज सरकार आपल्याला स्वराज्य देणार होतं, काही स्वराज्य दिलेच नाही आणि त्याच्याऐवजी त्यांनी हा कायदा दिला. या कायद्यातून समाधान होण्याच्या ऐवजी या ठिकाणी समस्या तयार करण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळं आता आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवलेला नाही आणि म्हणून महात्मा गांधीजींनी आवाहन केलं की आपण असहकार आंदोलन सुरू केलं पाहिजे आणि त्यातून पुढं मग महात्मा गांधीजींनी असहकार चळवळीला सुरुवात करताना दिसतात. तर ही आहेत असहकार चळवळीची कारणे. ठीक आहे. मग आता पुढचा मुद्दा सुरू होतं असहकार चळवळीचे स्वरूप. आता महात्मा गांधीजी कोणतंही आंदोलन सुरू करण्याच्या अगोदर टार्गेट टाकतात की आपण नेमके कशासाठी काम करतोय आणि यासाठी मार्ग पण सांगतात. कारण वेगळा मार्ग लोकांनी आपापल्या परिणाम वेगळ्या मार्गाचा अवलंब करू नये. मग या ठिकाणी या चळवळीचं टार्गेट टाकलं होतं 1 वर्षाच्या आत स्वराज्य मिळविणे. आता हे लक्षात घ्या, वंगभंग चळवळ झाली होती, त्याचं उद्दिष्ट होतं बंगालची फाळणी रद्द करणे. होमरूल चळवळ झाली होती, त्याचं उद्दिष्ट होतं स्वराज्य मिळवणे आणि याचंही उद्दिष्ट स्वराज्य मिळविण्याचे. पण नंतर मग त्याचं टार्गेट बदलण्यात आलं आणि 1 वर्षाच्या आत स्वराज्य मिळवणे असं करण्यात आलं होतं. त्याचं कारण असं होतं की स्वराज्यासाठीचाच दबाव टाकण्यासाठीचं आंदोलन होते. कारण इंग्रज सरकारनं आश्वासन दिलं होतं की पहिल्या महायुद्धानंतर तुम्हाला स्वराज्य देऊ म्हणून. ते स्वराज्य देत नसल्यामुळे दबाव टाकण्यासाठीचं आंदोलन होते. 1 ऑगस्ट 1920ला आंदोलनाला सुरुवात झाली. दुर्दैवाने त्या दिवशी पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. त्यामुळे लोकमान्य टिळकांचं जे स्वप्न होतं स्वराज्याचं ते साध्य करण्याकरता आपण त्यांना पुढच्या त्यांचा जो प्रथम पुण्यस्मृती दिवस राहील त्याच्या अगोदर स्वराज्य मिळवू अशा प्रकारचं टार्गेट करण्यात आलं. म्हणून या ठिकाणी सुरुवातीला स्वराज्य मिळवणं टार्गेट होतं आणि नंतर टार्गेट केलं मग 1 वर्षाच्या आत स्वराज्य मिळविणे. तर हे टार्गेट केलं आणि यासाठी मग 2 मार्ग सांगितले लोकांना. सांगितलं 2 पैकी जो तुम्हाला मार्ग जवळचा वाटतो त्याचा आधार घ्या आणि आंदोलनात उतरा. मग हे 2 मार्ग म्हणजे एक सकारात्मक मार्ग, एक नकारात्मक मार्ग. मग नकारात्मक मार्गामध्ये काय करायचं नाही हे सांगितलेलं आहे. सकारात्मक मार्गामध्ये काय करायचं. मग आता सकारात्मक मार्गामध्ये बघा, पहिले हिंदू मुस्लिम ऐक्य करा, म्हणजे अहिंसात्मक मार्ग आहे सगळे. या ठिकाणी एकत्र करण्याकरता काही हिंसा करण्याची गरज नाही. म्हणून यांनी सांगितलं की आपली ताकद एकत्र आल्यावरतीच जास्त आहे. म्हणून आपल्यामध्ये जे भेदाभेद आहे, हा हिंदू आहे हा मुस्लिम आहे, याच्यामुळं आपली ताकद कमी होते. म्हणून अगोदर आपण एकत्र यावं, नंतर अस्पृश्यता निर्मूलन करावं. म्हणजे काय, हिंदू समाजामध्ये सुद्धा 2 वर्ग आहेत, सवर्ण आणि अस्पृश्य. यांच्यातले जे भेदाभेद आहे हे पण दूर करावे लागेल. म्हणून अस्पृश्यता निर्मूलनावरती भर दिला होता. नंबर 3, स्वदेशी वस्तूचा वापर करावा. विदेशी लोकांना सरकारला जर आपल्याला वठणीवर आणायचं असेल तर त्यांचे पहिले उद्योगपती वठणीवर आणावं लागेल आणि उद्योगपती वठणीवर आणायचं असेल तर त्यांच्या मालावर बहिष्कार टाकावा लागेल आणि विदेशी मालावर बहिष्कार टाकायचा असेल तर आपलाही माल निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणून स्वदेशी वस्तूचा वापर करावा यासाठी त्यांनी आग्रही धरलेलं आहे. त्याच्यानंतर दारूबंदी. प्रत्येक पुढच्या आंदोलनात महात्मा गांधींचं टार्गेटच होतं दारूबंदी. कारण जोपर्यंत भारतीय लोकांच्या व्यसनं बंद होणार नाही तोपर्यंत घरातल्या समस्या मिटणार नाही आणि घरातल्या समस्या जोपर्यंत मिटणार नाही तोपर्यंत देशाची समस्या लोकांच्या डोळ्यासमोर येणार नाही. आणि म्हणून घरातल्या समस्या मिटवण्यावरती भर दिला होता. दारूबंदीचा कार्यक्रम हातात घेतला होता. त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना करणे किंवा आपापल्या मुलांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांमध्ये टाकणे. कारण इंग्रजांच्या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत शिकले तर इंग्रजांचं समर्थन करणारं डोकं तयार होईल, मेंदू तयार होईल. आणि असं होऊ द्यायचं नसेल तर आपल्या भारतीय लोकांनी काढलेल्या शाळेमध्ये आपापल्या मुलांना टाका, जेणेकरून देश सेवा करणारं डोकं तयार होईल. म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करण्यावरती भर दिला. आणि शेवटचा मुद्दा आहे स्वदेशी फंड. ठीक आहे. आता या स्वदेशी फंडालाच पुढं नाव पडलं टिळक फंड. म्हणजे देशातल्या वस्तू निर्माण करणारे जे बंद पडलेले कारखाने, ते बंद पडलेले कारखाने सुरू करण्याकरता या ठिकाणी भांडवलाची गरज होती. म्हणून 1 कोटी रुपये उभं करण्याचं महात्मा गांधीजींनी आवाहन केलं, जी पुढच्या 6 महिन्यामध्येच 1 कोटी जमा होऊन गेले. आणि जमा झालेले 1 कोटी भारतातल्या आजारी पडलेल्या कारखानदारांना दिलेत, भारतीय कारखानदारांना दिलेत, जेणेकरून त्यांचे कारखाने सुरू होतील. कारखान्यामध्ये भारतीय लोकांना रोजगार मिळेल. तिथून निर्माण झालेला माल या ठिकाणी मग निर्माण झाला भारतीय माल की विदेशी मालावर बहिष्कार टाकणं मग सोपं जातं. नसता देशातला मालही निर्माण होऊनही लागला आणि विदेशी मालावरही बहिष्कार टाकायचं, हे दोन्ही एकाच वेळेस चालणार नव्हते. आणि म्हणून त्यांनी स्वदेशी फंड उभारला होता. या फंडालाच नंतर मग लोकमान्य टिळकांचं नाव देण्यात आलं, टिळक फंड असं नाव देण्यात आलेले. आणि हाच फंड भारतातल्या आजारी पडलेल्या कारखानदारांना देण्यात आला. मग कारखाने सुरू झाले आणि कारखान्यातून बाहेर पडलेल्या मालावर इंग्रजांनी टॅक्स आकारून महाग जरी केला असला तर भारतीय लोकांनी खरेदी करायला सुरुवात केली.
त्यातून मग भारतामध्ये उद्योगपतीचा एक वर्ग पण तयार झाला, हे लक्षात असू द्या. तर हे सकारात्मक मार्ग, म्हणजे यातून 2 पैसे वाढतील, आपली ताकद वाढेल, हे बघितलेलं आहे. आणि दुसरे नकारात्मक मार्ग म्हणजे बहिष्कार टाकत चला. ठीक आहे, कशावर बहिष्कार? सरकारी नोकरीवर बहिष्कार टाका. कारण आपण त्यांच्या नोकरी करतो म्हणून इंग्रजांची राजवट टिकून आहे. सरकारच्या नोकऱ्या सोडून द्या. सरकारी शाळांवर बहिष्कार टाका. आपापल्या मुलांना सरकारी शाळेत टाकू नका. सरकारी शाळा म्हणजे इंग्रजांचं डोकं तयार करण्याचा प्रकार येतो. ठीक आहे, कायदे मंडळावर बहिष्कार टाका. त्यांच्या कायदे मंडळातही जाऊ नका आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर सरकारी समारंभांवरती बहिष्कार टाका. जिथं जिथं सरकारचा संबंध लागेल तिथं बहिष्कार टाकत चला. त्याच्यानंतर विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाका. कारण विदेशी उद्योगपतीला हादरवल्याशिवाय ते पार्लमेंटला तयार करणार नाहीत. ठीक आहे, आणि पदव्या आणि पेन्शनवर बहिष्कार टाका. आणि म्हणून पदव्या परत करा इंग्रजांच्या. आणि त्यासाठीच मग महात्मा गांधीजींना 1914ला जी काही कैसरी हिंद पदवी मिळाली होती त्यांनी यावेळेस परत करून टाकलेली आहे. कारण सरकारशी कोणताही संबंध दाखवू नका. तर अशा पद्धतीनं 2 पैकी जो मार्ग तुम्हाला जवळचा वाटतो त्या मार्गाचा आधार धरा आणि आंदोलनात उतरा, अशा प्रकारचं आवाहन महात्मा गांधीजींनी केलं. आता उद्दिष्ट टार्गेट निश्चित झालं, मार्ग निश्चित झालेले आहे बघा. आणि यातून मग महात्मा गांधीजींनी असहकार चळवळीला सुरुवात केली 1 ऑगस्ट 1920ला. ठीक आहे, आणि मग आता ह्या आंदोलनाला काँग्रेसने सपोर्ट केला. कारण काँग्रेसनं विशेष अधिवेशन बोलवलं होतं कोलकात्याला लाला लजपत रायच्या नेतृत्वाखाली. आणि या अधिवेशनामध्ये प्रचंड बहुमतानं या चळवळीला सपोर्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणून काँग्रेसने सपोर्ट केला. काँग्रेसच्या लालबाल पाल यांचा या ठिकाणी इच्छा नसताना सुद्धा त्यांना आता काँग्रेसनं पाठिंबा दिला, म्हणून त्यांनाही पाठिंबा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्याच्यानंतर मुस्लिम लीग असू द्या किंवा खिलाफत लीग असू द्या यांच्या नेत्यांनी सुद्धा मुस्लिम समुदायाला या चळवळीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. त्यामुळे मुस्लिम समुदायामध्ये सुद्धा आंदोलनाची व्याप्ती वाढली गेली. त्या अगोदरच महात्मा गांधीजींनी खेड्यापाड्यामध्ये या ठिकाणी काँग्रेसच्या शाखा विस्तार करण्याचं काम केलं. त्यामुळे ग्रामीण भागातलं लोकसुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसतात. तर अशा पद्धतीनं आंदोलनाला 1 ऑगस्ट 1920ला सुरुवात होते. तर हे आंदोलन चालू होतं 1922पर्यंत. चौरी चौरा दुर्घटना घडेपर्यंत चालू होते. म्हणजे 20 ते 22 2 वर्षाचा कालखंड आहे. ठीक आहे, आता 22 चालू आहे. यावर्षी या घटनेला 100 वर्षे कंप्लीट झालेली आहे. तर त्यामुळं 100 वर्ष होत असल्यामुळे या घटनेवरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे, मग आता चळवळ सुरू झाल्यानंतर या चळवळीचे वैशिष्ट्य काय काय ते लक्षात घ्यायचं. हे बघा, आंदोलन सुरू झाले. भारतीय लोकांनी विदेशी मालावर बहिष्कार टाकायला सुरुवात केली. बऱ्याच जणांना सरकारी शाळा सोडून द्यायला सुरुवात केली. काही लोकांनी सरकारी न्यायालयावरती बहिष्कार टाकले. काही लोकांनी कायदे मंडळावर बहिष्कार टाकले. जे नोकरीला होते त्यांनी नोकरीचे राजीनामे द्यायला सुरुवात केली. तर थोडक्यात एका बाजूला हे कामं सुरू झाले. हिंदी मुस्लिम ऐक्य होऊ लागलं. अस्पृश्यता एकदम भारतीय लोकांनी सोडायला तर सुरुवात नाही केली, पण काही प्रमाणात चर्चा या ठिकाणी झाली हे निश्चित आहे. स्वदेशी वस्तू मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात झाली. स्वदेशी वस्तू वापरण्याचा परिणाम देशातले कारखाने सुरू झाले. कारण कारखान्यातून बाहेर पडलेला माल पटपट विकला जाऊ लागला. आणि या कारखान्यामध्ये भारतीय लोकांना मग आता रोजगार मिळू लागला. मग भारतीय लोकांची पेईंग कॅपॅसिटी पण वाढली. तर एका बाजूला या घटना घडू लागल्यात. आणि या घटना घडत असतानाच मग इंग्रज सरकारनं सुद्धा आंदोलकांना अटक करून तुरुंगात टाकायला सुरुवात केली. ठीक आहे, आतापर्यंतचं आंदोलन फक्त शहरी भागापुरतं व्हायचं. आता ग्रामीण भागात हे आंदोलन प्रसारित झालं आहे. आतापर्यंतचं आंदोलन कुठल्या तरी एका भागात होत होतं, हिंदू किंवा मुस्लिम. आता हिंदू आणि मुस्लिम दोन्ही भागात झालं. त्यामुळे या चळवळीची व्याप्ती प्रचंड वाढताना दिसते. अगोदर जे 2 आंदोलनं झाले, वंगभंग चळवळ आणि होमरूल चळवळ, याच्या दुप्पट तिप्पट लोक या आंदोलनात उतरताना दिसतात. कारण ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या शाखा विस्तार करण्याचं काम महात्मा गांधीजींनी केले. त्यामुळे प्रत्येक शाखेत 5-50 युवक वर्ग म्हणता पूर्ण भारतभरामध्ये हजारो लाखो वर्ग महात्मा गांधीजींचा समर्थ वर्ग तयार झाला. कारण हे शाखा विस्तार करण्याचं काम महात्मा गांधीजींद्वारे झालेले. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात लोक या आंदोलनात उतरताना दिसतात. मग विदेशी मालावर बहिष्कार टाकल्यामुळे विदेशी उद्योगपती हादरले गेलेत. त्यांच्या मालाच्या थप्प्या तशाच पडू लागल्यात. म्हणून विदेशी उद्योगपतींना पार्लमेंटवरती दबाव टाकायला सुरुवात केली. सांगायला सुरुवात केली लवकर चर्चा करून हे आंदोलन मिटवा, नसता आम्हाला कारखाने बंद करण्याची वेळ आली. मग त्यांचा दबाव वाढला. आणि म्हणून हे आंदोलन चिरडून टाकण्याकरता मग पोलिसांनी धरपकडीला सुरुवात केली. लोकांना तुरुंगात टाकायला सुरुवात केली. त्यामुळे तुरुंग गच्च भरल्या गेलेत. आणि तुरुंग जसे गच्ची भरले गेलेत तसं नंतर तुरुंगाच्या बाजूला तंबू ठोकले गेलेत. काही कार्यकर्त्यांना त्या तंबूत टाकले आणि तंबूही काही दिवसामध्ये गच्च भरले गेलेत. तर इतकी पब्लिक मोठ्या प्रमाणात उतरले गेलेली आहे. त्यामुळे साहजिकच आहे, तंबूही भरले, तुरुंगही भरले. मग आता करायचं काय करायचं.
आणि म्हणून मग आता पुढचा निर्णय इंग्रज सरकारने घेतला, जे नवीन अटक केल्या जाणार आहेत त्यांना तुरुंगात टाका आणि जी जुनी आहेत त्यांची सुटका करा. म्हणजे त्यांना आता 7-8 महिने झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं सुटका झालेले लोक जे आहेत तुरुंगातून ते आपापल्या गावात गेले, आपापल्या भागात गेले आणि जोम सोम या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करायला सुरुवात केली. हेही लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं त्यावेळेस गावातले सगळे लोक उतरलेले नव्हते, कारण सगळ्या गावातल्या लोकांच्या मनामध्ये कुठेतरी संशय होता. पोलीस आणि तुरुंगाची जबरदस्त भीती होती. त्यांना वाटायचं आहे की तिकडे नेलं म्हणजे तिकडेच खतम करून टाकणारे, परत घरी येणार नाही. आणि पोलिसांची भीती ही होती की मारझोड प्रचंड करतात हे लोक. 1857च्या उठावाच्या वेळेस इंग्रज सरकारने जी दडपशाही निर्माण केली होती, जो धाक दाखवला होता, तो धाक 50 वर्षांना सुद्धा कमी झालेला नव्हता. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आंदोलन चालू असताना ही भीती असल्यामुळे साहजिकच प्रत्येक गावातून शेकडो लोक येण्याच्याऐवजी 8-8, 10-10 लोक एकत्रित आले होते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. आणि यांना अटक झाल्यानंतर बाकी सामसूम होऊन गेले, कोणीच नंतर आंदोलनात उतरले तर दिसत नाही. पण प्रत्येक गावातून 10-10, 20-20 लोक अटक करत करत तुरुंग भरलं, तुरुंग बाजूचा तंबू भरला. म्हणून इंग्रज सरकारनं नंतरच्या लोकांना या ठिकाणी तुरुंगात ठेवण्याकरता सुरुवातीला ज्यांना अटक केलं त्यांना सोडून दिलं. आणि सुटलेले जे लोक आहेत यांनी मग आपापल्या भागात जाऊन प्रचार करायला सुरुवात केली. तुरुंगात मारझोड होत नाही, पोलिस मारझोड करत नाही, फक्त आपण अहिंसात्मक मार्गाने आंदोलन केलं पाहिजे. 3 टाईमचं सरकार आपली व्यवस्था करते, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मग तुरुंगातून सुटून आलेले या लोकांचा आखोदेखा हाल, त्यांचा आत्मविश्वास बघून मग जे लोक घाबरत होते तुरुंगाला, पोलिसांना, त्या लोकांनी आता त्यांच्या पाठीमागं नेतृत्व त्यांच्या मागं या ठिकाणी आंदोलनात उतरताना दिसतात. म्हणून सुरुवातीच्या याच व्यक्तीच्या पाठीमागं 10-12 लोक येत होते, आता याच व्यक्तीच्या पाठीमागं गावातला शेकडो वर्ग येऊ लागला. त्यामुळं आंदोलनाची व्याप्ती आणखीन प्रचंड वाढली. आणि आंदोलनाची व्याप्ती जशी प्रचंड वाढली तसं इंग्रज सरकारच्या लक्षात आले, अरे यांना अटक करून आता ठेवायचं तर कुठं ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूनं आपण ज्या लोकांना तुरुंगात ठेवलेलं आहे त्यांचा आर्थिक बोजा आपल्यावर प्रचंड वाढलेला आहे. आता हा वाढलेला बोजा पण कमी करणं गरजेचं आहे. म्हणून आता 1922च्या सुरुवातीलाच इंग्रज सरकारनं निर्णय घेतला की आंदोलकांना अटक करून यांना या ठिकाणी तुरुंगात आणून आपल्यावर तर आर्थिक बोजा वाढवू नका. त्यामुळं जागोजागी आंदोलन चिरडून काढा. यासाठी लाठीचार करा, हवेत गोळीबार करा. कार्यकर्ते तरी ऐकत नसेल तर काही कार्यकर्त्यांच्या पायावरती गोळ्या झाडा, परंतु आंदोलन तिथल्या तिथंच मिटवा, इकडं आणूच नका. आणि इथून पुढं मग जानेवारी-फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जागोजागी आंदोलकांवरती लाठीचारच्या बातमी येऊ लागल्या, हवेत गोळीबाराच्या बातमी येऊ लागल्या, काही कार्यकर्त्यांवरती गोळीबार झाल्याच्या बातमी येऊ लागल्यात. तर अशाच प्रकारचं मग या ठिकाणी चौरी चौरा नावाचं गाव होतं उत्तर प्रदेशमध्ये, गोरखपूर जिल्ह्यामध्ये गाव येत असते. या चौरी चौरा गावामध्ये सुद्धा या ठिकाणी भगवान आहेर नावाच्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन सुरू झालं. आता या आंदोलनाचा प्रमुख उद्देश काय असहकार आंदोलनाचा भाग नव्हता, पण त्या असहकार चळवळीचा भाग बनून गेला. कारण हे आंदोलन जे झालं होतं वाढती महागाई आणि इंग्रज सरकारने जे वेळ हुकूम काढले होते त्याच्या विरोधात आंदोलन करणे हा मुख्य उद्देश होता. 3-3.5 हजार लोक एकत्रित आले होते आणि हे लोक आंदोलन करत चालले होते. मग पोलिसांनी लाठीचार करून बघितला आणि लोकांना घरी जाण्यास सांगितलं, पण ते आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आणि इथं जे काही होते 21 पोलिस आणि 1 PSI होता. फक्त बंदूक होती PSIकडं आणि 21 पोलिसांकडे काठ्या होत्या. काठ्या वगैरे मारून बघितलं, लाठीचार करून बघितलं, पण आंदोलक ऐकत नसल्यामुळे मग PSIनं हवेत गोळीबार केले, 2-3 हवेत गोळ्या झाडल्यात. पण तरी लोक बदत नाही म्हणून काही कार्यकर्त्यांच्या पायावर गोळ्या झाडल्यात. आणि मग काय कार्यकर्त्यांच्या पायावर गोळ्या झाडण्याची खबर मागच्या लोकांना जशी कळली तसे लोकांच्या लक्षात आलं, अरे इंग्रजांनी गोळीबार करायला सुरुवात केली म्हणून जीव वाचवण्याकरता लोक इकडे तिकडं अफरातफरी निर्माण झाली, पळू लागलेत. आणि क्षणार्धात मॉब गायब झाला. तो सगळा जो जनसमुदाय जो आहे तो प्रसारित झाला. अर्थात जी जखमी झाले होते, काही कार्यकर्त्यांच्या पायावर गोळ्या झाडल्या होत्या, त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, ते रक्तबंबाळ झाले होते. आणि आता आंदोलकांच्या लक्षात आलं एकच बंदूक होती आणि गोळ्या संपल्यात म्हणून. आणि यातून मग आंदोलक रागानं एकत्रित आले पोलीस स्टेशनजवळ मॉबची संख्या वाढत चालली. जशी मॉबची संख्या वाढत चालली तसं पोलिसांच्या लक्षात आलं की गोळ्या संपल्याची खबर यांना मिळाली म्हणून पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी स्वतःला आतून कोंडून घेतलं, दरवाजा आतून बंद केला. जसा दरवाजा पोलिसांनी आतून बंद केल्याची खबर आंदोलकांना मिळाली तसा आंदोलक आणखीन उग्र झाला आणि यांनी पोलीस चौकीच पेटून दिली. जोपर्यंत आतले सगळे जळून खाक होत नाही तोपर्यंत परिसर सोडलाच नाही. या घटनेलाच म्हणायचं चौरी चौरा दुर्घटना. या घटनेमध्ये 21
पोलीस आणि एक PSI असे 22 लोक मरण पावले। तर ही घटना या ठिकाणी महात्मा गांधीजींना जशी कळाली तसं महात्मा गांधींच्या लक्षात आलं हिंसात्मक वळण लागलेले आणि इंग्रज सरकार सुद्धा हवेत गोळीबार करून गोळ्या वायाला घालण्याच्या ऐवजी डायरेक्ट छाताडावर घालण्याचे आदेश देऊन टाकेल। आणि एकदा का अशा पद्धतीने गोळीबार सुरू झाला की नंतर कोणी आपण आंदोलन किती उतरा म्हटलं तर कोणी आपल्या पाठीमागे उतरणार नाही। म्हणून वेगळं वळण या आंदोलन लागू नये म्हणून महात्मा गांधीजींनी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेऊन टाकला। तर अशा पद्धतीनं 1920ला सुरू झालेलं आंदोलन चौरी चौरा दुर्घटनेनंतर 8-10 फेब्रुवारीच्या दरम्यान बंद करण्यात आले। तर असे हे एक महत्त्वाचं मोठं आंदोलन होतं। मात्र या आंदोलनाची वैशिष्ट्ये जी आहेत ही वैशिष्ट्ये लक्षात घेतली पाहिजेत। पहिलं शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात हे सत्याग्रह झालेलं आहे किंवा आंदोलन झालेले, ठीक आहे। त्याच्यानंतर हिंदू भागाबरोबरच मुस्लिम भागात हे आंदोलन झालेले आहे, ठीक आहे। स्वदेशी उद्योगाला चालना मिळाली। देशामध्ये टाटा, बिर्ला, बजाज वगैरे जो काही उद्योगपतीचा वर्ग आहे हा उद्योगपतीचा वर्ग तयार करण्याचं काम या आंदोलनातून झालेलं आहे। त्याच्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांची एक पिढी निर्मिती झाली, कारण गावागावामध्ये एक 2 नेतृत्व म्हणता या ठिकाणी शेकडो भारतभरामध्ये नेतृत्व तयार झाले। या नेतृत्वानेच पुढच्या कालखंडातल्या आंदोलनाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचं काम केलं। निस्वार्थी भावनेनं काम करणारे हे लोक किंवा कार्यकर्ते होते आणि म्हणून पुढच्या कालखंडात 47 पासून ते जवळपास 70च्या कालखंडापर्यंत जेवढे काही नेते आणि कार्यकर्ते तयार झालेत या आंदोलनातून तयार झालेले, त्यामुळं साहजिकच देशाची निस्वार्थी सेवा त्यांनी केलेली। मग तुम्ही या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री घ्या, त्याच्यानंतर पंडित नेहरू घ्या, इंदिरा गांधी घ्या, मोरारजी देसाई घ्या, ही सगळे जे लोक होते सुरुवातीला हे विशिष्ट भावनेनं भारावले गेलेले होते। संपत्ती जमा करायचा असा काही छंद त्यांचा नव्हता। म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्या खात्यावरती पदावर गेल्यानंतर जेवढी रक्कम होती पदावर आल्यानंतर तेवढीच रक्कम होती, त्याच्यामध्ये थोडंफार काहीतरी बँकेचं व्याज वाढलं होतं आणि ही रक्कम काही हजारामध्ये होती, लाखामध्ये पण नव्हती। तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। त्याच्यानंतर काँग्रेस ही सक्रिय संघटना बनली, म्हणजे आतापर्यंत काँग्रेस फक्त अधिवेशन घेण्यापुरती संघटना बनली होती। महात्मा गांधीजींनी काँग्रेसच्या नेत्यांना रस्त्यावर उतरवलं, त्यामुळे ही आक्रमक आणि सक्रिय संघटना बनलेली। या चळवळीचेच काही भाग होते मुळशी सत्याग्रह। महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे मुळा नदीवरती पुणे जिल्ह्यामध्ये प्रकल्प उभारण्यात आला होता, जलविद्युत प्रकल्प होता आणि या प्रकल्प उभारण्यासाठी टाटा कंपनीनं तिथल्या लोकांची जमीन अधिग्रहित केली होती, सरकारनं अधिग्रहित केली होती आणि टाटा कंपनीला दिली होती। टाटानं त्यांचा पैसा सरकारकडे देऊन टाकला, पण सरकारनं हा पैसा काही लोकांना दिलाच नव्हता। या विरोधामध्ये शंकरराव देवच्या नेतृत्वाखाली मुळशी सत्याग्रह झालेला आहे, ठीक आहे। प्रारंभी यांचं नेतृत्व शंकरराव देवनं केलं, त्यांना अटक झाल्यानंतर नेतृत्व केलं होतं सेनापती बापटनं। तर हा मुळशी सत्याग्रह 1921 ते 23च्या कालखंडातला आहे। तर असहकार चळवळीचाच भाग म्हणू आपण याला। त्याच्यानंतर मोपलांचा बंड किंवा उठाव म्हणू आपण। आता ही मोपलाची जमात आहे केरळमधली आहे, केरळला मलबार किनारपट्टी असंही म्हणतात, ठीक आहे। केरळमध्ये तिथं जमीनदारी पद्धत मोठ्या प्रमाणात होती। या जमीनदाराच्या शेती करणारे जे काही भूमिहीन लोक होते ही मोपला नावाची जमात होती आणि पुढच्या कालखंडामध्ये जमीनदार अत्याचार करत असल्यामुळे या मोपलांनी धर्मांतर केलं, मुस्लिम धर्म स्वीकारला, ठीक आहे। आणि वारंवार जमीनदाराच्या विरोधात त्यांचे खटकी उडवायचे। जमीनदाराकडे बंदुकी असल्यामुळे तो बंदुकीतून या मोपलांना मारायचा। तर यांचा हा संघर्ष चालू राहायचा। संघर्षाचं मूळ कारण आर्थिक कारण राहायचं, धार्मिक कारण राहायचं नाही। नंतर त्यांनी धर्मांतर केलेले आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी काही मोपलांना तिथल्या हिंदू जमीनदारांनी मारल्यानंतर मोपलांनी बंड केलं आणि जागोजागी या ठिकाणी जमीनदाराच्या विरोधात हल्ले करायला सुरुवात केली, ठीक आहे। या हल्ल्याचा निषेध केला काँग्रेसनं, त्यामुळे मुस्लिम लीग भडकलेल्या मुस्लिम लीगनं काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला, खिलाफत चळवळीनं सुद्धा पाठिंबा काढून घेतला। त्यामुळं आंदोलनाची व्याप्ती जी आहे तो मुस्लिम भागातलं आंदोलन शांत होऊन गेलं। तर हे मोपलांचं घटना 1921ची लक्षात घ्यायची। त्याच्यानंतर बारडोली सत्याग्रह। महात्मा गांधीजींनी चौरी चौरा दुर्घटनेच्या अगोदर इंग्रज सरकारला इशारा दिला होता, असहकार आंदोलन यश मिळत नसेल तर आता आम्ही कायदेभंगाचं आंदोलन करू आणि या कायदेभंग आंदोलन करायचं म्हणजे आम्ही करच भरणार नाही आता, आणि हे कायदेभंग आंदोलन करू आम्ही या ठिकाणी भारतभरात, आणि याची सुरुवात बारडोलीतून करण्यात असल्याची त्यांनी घोषणा केली होती।
आणि बारडोलीच्या सत्याग्रहाची त्यांनी घोषणा केली, पण पुढच्या कालखंडामध्ये 7-8 दिवसातच चौरी चौरा दुर्घटना घडली. त्याच्यानंतर मग सविनय कायदेभंग बारडोलीपासून सुरू करण्याची जी काही ठरलं होतं ते सुरुवात ॲक्च्युली झालीच नाही. तर हे असहकार चळवळीची जी वैशिष्ट्ये आहे या पद्धतीनं लक्षात घ्यायचं. आता शेवटचा मुद्दा हा आहे की महात्मा गांधीजींनी घोषणा केली होती की 1 वर्षाच्या आत या ठिकाणी स्वराज्य दिले जाईल, स्वराज्य मिळू. ठीक आहे, पण 2 वर्ष होऊन गेले होते, काही स्वराज्य मिळालंच नव्हतं. मग जे काही अपयश आलं आहे त्या अपयशाच्या पाठीमागचे ही 2-4 कारणं लक्षात घ्या. पहिले कारण हे काँग्रेसच्या एका गटाचा प्रारंभापासून विरोध होता. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की महात्मा गांधीजींनी त्या विशेष अधिवेशन जे बोललं होतं लाला लजपत रायच्या नेतृत्वाखाली कोलकात्याला, त्या ठिकाणी जहाल गटवादी जो म्हणायचा की अशा प्रकारचं आंदोलनातून यश मिळणार नाही, चतुसूत्रीच्या मार्गानेच गेलं पाहिजेत. पण महात्मा गांधी सांगत होते त्याच मार्गाचा अवलंब करून इंग्रज सरकारला आपण अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की आपण कसं आंदोलन करतोय म्हणून. त्यामुळे त्याच मार्गाचं आंदोलन करता कामा नये म्हणून त्यांनी नवीन मार्ग दाखवण्याचं काम केलं. ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी जहालमतवादी नेते सुरुवातीपासूनच या आंदोलनाचे खिलाफ झालेत. आणि त्यामुळं काँग्रेसची एक गठ्ठा ताकद पाठीमागे यायला पाहिजेत, ती एक गठ्ठा ताकद पाठीमागे न आल्यामुळं या आंदोलनाला अपयश आलेले आहे. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे गांधीजींनी खिलाफत प्रश्न आणि राजकीय प्रश्न यांची केलेली गल्लत किंवा गफलत. म्हणजे थोडक्यात काय, खिलाफत प्रश्न हा धार्मिक प्रश्न होता आणि असहकार आंदोलन जो आहे हे राजकीय प्रश्न होता. त्यामुळे धार्मिक प्रश्न आणि राजकीय प्रश्न यांच्यामध्ये गफलत महात्मा गांधीजी करून बसले. त्यांना वाटलं कसंही करून आपण एकत्र आलं पाहिजेत. पण मग या ठिकाणी इंग्रजांच्या लगेच लक्षात आलं अरे ह्या 2 वेगवेगळे मुद्दे येते. मग महात्मा गांधी आपलं इंग्रज सरकारनं काय केलं, या ठिकाणी खिलाफत चळवळीच्या नेत्यांसोबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं आम्ही आंदोलन मागं घेतो, फक्त खलिफाचे राजवट पुनर्स्थापित करा. आणि म्हणून इंग्रज सरकारनं पुढे 1921 तुर्कस्तानमध्ये खलिफाचे राजवट पुनर्स्थापित करून टाकली. त्यामुळे भारतातल्या खिलाफत चळवळ मागं होणारच होतं आणि खिलाफत चळवळीनंतर काँग्रेसला दिलेला पाठिंबा काढून घेतलं. तर अशा पद्धतीनं धार्मिक प्रश्न आणि राजकीय प्रश्न यांची गफलत करणे हे महात्मा गांधीजींच्या अंगलट आलं. त्याच्यानंतर सर्वांनी बहिष्कार मार्गाचा अवलंब केला नाही. महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं सरकारी नोकऱ्या सोडा, सरकारी शाळा सोडा, सरकारी कायदे मंडळावरती बहिष्कार टाका, सरकारी न्यायालयावर बहिष्कार टाका, सरकारी समारंभांवरती बहिष्कार टाका, विदेशी मालावर बहिष्कार टाका. तर हे बहिष्कार टाकण्याचं एक्कादुक्का लोकांनी मान्य केले. पण भारतभरातल्या सगळ्यांनी नोकऱ्या सोडल्याच नाही. सगळ्यांनी नोकऱ्या सोडल्या असत्या, सगळ्यांनी प्रशासन सोडलं असतं तर इंग्रज सरकारला इथं राजवट राहिलीच नसते. इंग्रजांची राजवट राहिली याचाच अर्थ प्रत्येकजण विचार हा करत होता आपण नोकऱ्या सोडल्यात मग आपल्या पोटापाण्याचं काय होईल. आणि म्हणून बहिष्कार तत्वाचा जेवढा अवलंब व्हायला पाहिजे तेवढा झालाच नाही. ठीक आहे, तर हे एक अपयशाचं कारण होतं. आणि शेवटचं म्हणजे महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाचा पाहिजे तसा प्रसार झाला नव्हता. महात्मा गांधीजींचं जे सत्याग्रहाचं तत्त्वज्ञान होतं सत्य आणि अहिंसाच्या रूपानं चालणारं ते त्या रूपानं व्हायला पाहिजे होतं. पण महात्मा गांधींचं तत्त्वज्ञान हे समजण्याच्या पलीकडचं होतं. त्यामुळं भारतभरामध्ये एकतर ते कळालंच नाही आणि दुसऱ्या बाजूला अहिंसाचा विचारही लोकांना समजण्याच्या पलीकडचा झाला. कारण इंग्रजांनी केली ती हिंसा या ठिकाणी महात्मा गांधीजींना चालते, पण भारतीयांनी केलेली हिंसा या ठिकाणी महात्मा गांधीजींना चालत नाही. यातून लोकांमध्ये कॉन्ट्रावर्सी विचार प्रसारित झालेत. आणि म्हणूनच मग चौरी चौरासारखी दुर्घटना झाली आणि या घटनेतूनच मग महात्मा गांधीजींनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तर अशी ही अपयशाची वेगवेगळी कारणं सांगता येईल. तर असं हे असहकार आंदोलन आहे. आता या आंदोलनावरती प्रश्न कसे असतात किंवा येऊ शकतात ते बघू आपण. यामध्ये अ आणि ब वाक्य दिलेले. जालियनवाला बाग हत्याकांडास पंजाब गव्हर्नर ओडवायर जबाबदार होता. बरोबर आहे, यस जबाबदार होता कारण त्यानेच लष्करी कायदा लागू केला होता. आणि नंबर 2 रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवी परत केली. बरोबर आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस जालियनवाला बागात हत्याकांडाची घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवी परत केली होती. त्यानंतर शंकरराम नागर नावाची जी व्यक्ती होती यांनी व्हाईसरायच्या कार्यकारिणीचा या ठिकाणी राजीनामा देऊन टाकला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी सरोजिनी नायडूंना सुद्धा मिळालेली नाईटहूड जी पदवी होती त्यांनी ती परत केली होती. तर हे दोन्ही पण वाक्य बरोबर आहे. पण आता खाली बघा काय अ आणि ब बरोबर असून ब हे अचं योग्य स्पष्टीकरण करते. ठीक आहे, हा जबाबदार होता म्हणून सर पदवी परत केली हे बरोबर आहे की स्पष्टीकरण करत नाही लक्षात.
तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं आहे की हे वाक्य बरोबर आहे. एकमेकांचा संबंध आहे. संबंध आहे म्हणजेच स्पष्टीकरण करते, असं लक्षात ठेवायचं. हां, की आपण जसं महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केलं आणि त्यावेळेस त्यांनी पदवी परत केलेली आहे. तर महात्मा गांधीजी रवींद्रनाथ टागोरांनी जालियनवाला बागानंतरच पदवी परत केलेली आहे. म्हणजे एकमेकांचा संबंध इथं आहे. महात्मा गांधीजींचा इथला संबंध लागत नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न, भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यामागे प्रमुख उद्देश कोणता होता? आता प्रश्न हा आहे खिलाफत चळवळीवरती आहे आणि काय उद्देश होता? तर भारतातील मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रदेश निर्माण करणे का? नाही. भारतात खलिफाची राजवट स्थापित करणे का? खलिफाची राजवट स्थापन करायची पण भारतात नाही, तुर्कस्तानमध्ये, त्यामुळे हे पण नाही. भारतीय मुस्लिमांना घटनात्मक अधिकार देणे, याच्याबद्दल त्याने चकार शब्दही काढलेले नाही. त्याच्यानंतर तुर्कस्तानमध्ये खलिफाची राजवट पुनर्स्थापित करणे, हे वाक्य बरोबर आहे. तुर्कस्तानमध्ये खलिफाची राजवट पुनर्स्थापित करणे होतं. तर उत्तर आहे 4 नंबर. तर खिलाफत चळवळीचा उद्देश हा होता. त्याच्यानंतर आहे असहकार चळवळीत पुढीलपैकी कोणत्या बाबीवर बहिष्कार टाकण्यात आला? तर सरकारी नोकरी, ठीक आहे, परदेशी वस्तू, बरोबर आहे. राष्ट्रीय शिक्षण संस्थेवर बहिष्कार टाकण्यास सांगितलं का? नाही, इथं प्रवेश घेण्यास सांगितलेले आहे. आणि न्यायालय, या 3 गोष्टीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं होतं. अ, ब आणि ड. अ, ब आणि ड 3 नंबरचं उत्तर येतं. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या घटनेनंतर असहकार चळवळ मागे घेण्यात आली? असहकार चळवळ मागे घेण्याचे प्रमुख कारण तुम्हाला सांगितलेले आहे. चौरी चौरा दुर्घटना आहे, 5 फेब्रुवारी 1922ची घटना आहे. ठीक आहे. आणि इथं जे काही नेतृत्व झालं होतं, आंदोलन झालं होतं, भगवान आहेरच्या नेतृत्वाखाली झालेले. या चौरी चौरा दुर्घटनेमध्ये जे लोक सहभागी झाले होते यांना यापैकी 19 लोकांना फाशी देण्यात आलेली, हे लक्षात घेतले पाहिजे. 6 एप्रिल 1919 हा दिवस काळा दिन म्हणून कोणत्या घटनेविरुद्ध पाळला गेला? तर कोणती घटना आहे? रोलॅक्ट ॲक्ट या घटनेविरोधात पाळला गेला होता. ठीक आहे. हा काळा कायदा होता म्हणून काळा दिन साजरा करण्यात आलेला आहे, कारण या कायद्याने पोलिसांचे हात बळकट केले होते. कालक्रमानुसार पुढील घटनांचा योग्य क्रम असलेला पर्याय सांगा. मग आता या घटना जर बघितल्या, 1919ची जालियनवाला बाग हत्याकांड 1919ची, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919चा, रोलॅक्ट ॲक्ट 1919, हंटर कमिटी 1919, काळा दिन 1919. मग आता मुद्दा तयार होतो की सगळ्याच घटना 1919च्या असेल तर आता एकमेकांचा संबंध बघायचा. हे बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कशामुळे झालं? तर या ठिकाणी त्याच्या पाठीमागच्या घटना बघत चला. तर अगोदर रोलॅक्ट ॲक्ट येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर काळा दिन, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जालियनवाला बाग हत्याकांडाची घटना येईल. याच्यानंतर मग समित्या येतील. ठीक आहे. इथपर्यंत जरी लक्षात आलं तरी पुरेसं आहे. हे बघा, ड, ई, मोठं ई आणि ब. बघा, ड इथं आहे, इथं आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे. या 2 पैकी उत्तर आहे. दुसरं 2 नंबरला काय आलं पाहिजे होतं? मोठं आहे. इथं पण मोठं आहे, इथं पण मोठं आहे. आता तिसऱ्या मुद्द्यावर जावं बा, इथं ब आहे. लक्षात, म्हणजे असं नसं उत्तर काय आहे? 3 नंबरचं येतं आहे. बाकीचे उत्तर मग बरोबर पर्याय लागतच असणार आहे. ठीक आहे. हे झालं असहकार आंदोलन नावाचं प्रकरण.